नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एका नवीन ब्लॉग मध्ये. तर आज मी चाललोय शिवराय आर्ट्सला. तिथं आपण तलवार बघणार आहोत. खास करून धोप तलवार बघणार आहे. मित्राला घ्यायची आहे, ती बघू. आपण तिथं जाऊन चौकशी करू, काय काय डॉक्युमेंट्स लागतात, लायसन्स लागतंय का, काय लागतंय ते बघू. आणि तुम्हाला आता मी डायरेक्ट तिकडे भेटतो आणि मग तिथं बघूया आपण काय काय कलेक्शन्स आहे, नवीन कलेक्शन्स मध्ये काय काय आले ते पण बघूया आपण, आणि तुम्हाला पण दाखवतो. चला तर मग. फायनली गाडी लावली आहे, पोचलोय आता इथं बिल्डिंग मध्ये. आता बघूया कुठे आहे काय आहे. त्यानुसार आता इथं नोटीस बोर्ड दिसतोय, ह्याच्यावरती बघू आणि मग जाऊया आपण पुढे. स्वागत आहे तुमचं शिवराय आर्ट्स मध्ये. आपल्यासोबत आज आहे व्यंकटेश दादा. ते आपल्याला थोडंफार माहिती देतील काय काय त्यांच्या कलेक्शन्स मध्ये आहे, आणि आपण थोडंफार जाणून घेऊया तलवारीबाबत. आणि प्राइस वगैरे किती आहे, काय आहे, काय डॉक्युमेंट्स लागतात, काय लायसन्स लागतं का तलवारी ठेवण्यासाठी घरी, असं काही डॉक्युमेंट्स वगैरे काय लागत असेल तर दादा आपल्याला सगळं सांगतील. आणि आपण पूर्ण प्रोसेस जाणून घेऊया. जर तुम्हाला पण तलवार घ्यायची असेल, धोप वगैरे, वक्र धोप, भरपूर व्हरायटी आहे दादांकडे, ते आपल्याला सांगतील आता. ओके, काय काय दादा आपल्याकडे बघायला? पहिलं आपण तलवारी पासूनच सुरू करू. मराठा धोप आहेत यामध्ये. तर यामध्ये 10,000 पासून आपल्याकडे मराठा धोप आहेत. रेंज चालू होती आपली 10,000 पासून. आणखी हे तसे आणि आपल्याला वेगवेगळे कापडला लावलेले आहेत. ओके. वेगवेगळे वेलवेटचे आहेत, चांदीमध्ये काम केलेले आहेत. आणि जर आपल्याला काही कस्टमाइज वगैरे करायचं असेल, नाव वगैरे पाहिजे काय तसं टाकायचं. कस्टमाइज करता येईल. आता यामध्ये ही खूप सुंदर तलवार दिसते, ही जरा दाखवू शकता का तुम्ही? ह्याच्यावर तुम्ही कस्टमाइज नाव पण दिलेलं दिसतंय. हो, सुभेदार मालुसरे. अच्छा, म्हणजे आपण काही नाव दिलं तरी तुम्ही टाकून वगैरे देऊ शकता. पाहिजे त्या कॅलिग्राफीत एनग्रेव अच्छा. करून देतो. त्याच्यावरती राजमुद्रा आपण एनग्रेव केलेल्या आहेत. आणि पूर्ण सगळं चांदीचं काम आहे. ह्याच्यावर चांदीचं काम आहे पूर्ण. आणि ब्लेड कुठलं आहे आपलं? ते दामास्कस ब्लेड आहे. अच्छा. रत्नजडीत वाघ नथ पाहिलंय का? मित्रांनो, स्वराज्याचं धन बघितलंय का? या तर मी तुम्हाला दाखवतो. मित्रांनो, ही आहे शिवकालीन होनची प्रतिकृती. मित्रांनो, फायनली पोचलोय घरी. दादांनी खूप छान असं कलेक्शन दाखवलं तलवारींचं.
जर तुम्हाला पण शिवराय आर्ट्समधून कुठलीही तलवार घ्यायची असेल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये त्यांचा नंबर आणि लोकेशन तुम्हाला मेन्शन करेन, त्यावरनं तुम्ही कॉन्टॅक्ट करून त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून तुम्ही कोणती जी तलवार घ्यायची असेल ती तुम्ही व्हिजिट करून तुम्ही घेऊ शकता. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि कमेंट करून सांगा तुम्हाला कोणती तलवार आवडली ते. भेटूया परत एका नवीन ब्लॉगमध्ये नवीन ठिकाणी. तोपर्यंत बाय बाय.